ठाण्यात येत्या 27 जानेवारीला रंगणार 30वे राष्ट्रीय हिंदी कवी संमेलन। राष्ट्रभाषा हिंदीचे जतन आणि राष्ट्रभाषेबाबत देशवासियांमध्ये जनजागृती करण्यासाठी कार्यरत असलेल्या हिंदी भाषी एकता परिषद या अग्रगण्य संस्थेच्या वतीने येत्या 27 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी 7:30 वाजता गडकरी रंगायतन ठाणे येथे 30वे राष्ट्रीय कवी संमेलन आयोजित करण्यात आलं आहे। या कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर अंतरसिंह बिश्त आहेत। या कार्यक्रमाचे समन्वयक अरुण जोशी असून या सभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवक ओमप्रकाश शर्मा आहेत। संस्थेतर्फे गेली 29 वर्ष सातत्याने आयोजित करण्यात येणाऱ्या या कार्यक्रमात दरवर्षी राष्ट्रीय स्तरावरील कवी सहभागी होतात। या निमित्ताने विविध क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्वांचाही पुरस्काराने गौरव करण्यात येतो। त्यात साहित्य व पत्रकारितेतील पुरस्कारांचा समावेश आहे। या वर्षीच्या कार्यक्रमात डॉक्टर हरिवंशराय बच्चन साहित्यरत्न पुरस्कार, कवी व ज्येष्ठ पत्रकार हरी मृदुल, महाराणा प्रताप शौर्य पुरस्कार, राजौरी सेक्टरमध्ये दहशतवाद्यांशी सामना करताना आणि लढताना शहीद झालेले भारतीय लष्कराचे शहीद नाईक जम्मू काश्मीरचे सुधाकर नामदेव भट, छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार प्रसिद्ध मराठी अभिनेते चिन्मय मांडलेकर यांना देण्यात येणार आहे। यावर्षी कैलासवासी एडी निवृत्त पोलीस अधिकारी बाबा जाधव जी यांना BL शर्मा स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात येईल। त्याचबरोबर या कार्यक्रमास मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे, सहपोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे, ठाणे अप्पर पोलीस आयुक्त संजय जाधव, त्याचबरोबर मीरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त संजय काटकर यांसह इतर मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेअंतर्गत देण्यात आली। इसके बारे में यही बताना है कि जैसे आप सब लोग को पता है कि स्वर्गीय एडवोकेट BL शर्मा पिछले 29 सालों से राष्ट्रीय कवि सम्मेलन का सतत आयोजन करते जा रहे थे। उनसे प्रेरणा लेते हुए इस साल उनकी अनुपस्थिति में पहली बार यह जिम्मेदारी मुझे मिली है। तो 30वां राष्ट्रीय कवि सम्मेलन हम इस साल आयोजित करने जा रहे हैं, जो कि गडकरी रंगायतन में 27 जनवरी को 7:30 बजे शुरुआत हो जाएगा। इसमें देश के जाने माने कवि आ रहे हैं। इस सम्मेलन में सुश्री कविता तिवारी लखनऊ से आ रही है, शंभू शेखर सम्राट हास्य सम्राट नई दिल्ली से आ रहे हैं, प्रियांशु गजेंद्र बहुत बड़े गीत सम्राट हैं बाराबंकी से आ रहे हैं, पार्थ नवीन ये हास्य कवि है जयपुर से आ रहे हैं, मुन्ना बैटरी ये भी हास्य कवि है मंदसौर से आ रहे हैं, और सुश्री साक्षी तिवारी वीर रस की कवित्री है उत्तर प्रदेश से आ रहे हैं। तो जैसे मैंने पहले कहा कि देश के सबसे बड़े संचालक मंच सम्राट शशिकांत यादव मंच संचालक के रूप में देवास से आ रहे हैं। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे।
काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान आसाम येथे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून झालेल्या भ्याड हल्ल्याचा ठाणे शहर काँग्रेसच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. ठाणे शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने स्टेशन रोड येथील काँग्रेस कार्यालयाबाहेर शेकडो कार्यकर्ते एकत्र येत शहर काँग्रेस अध्यक्ष ॲडव्होकेट विक्रांत चव्हाण व प्रदेश काँग्रेस सरचिटणीस मनोज शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान आसाम येथे भारतीय जनता पक्षाकडून झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध नोंदविला. यावेळी जोरदार घोषणा देखील देण्यात आल्या. याप्रसंगी शहर काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन शिंदे, काँग्रेस नेते रवींद्र आंग्रे, महिला अध्यक्ष स्मिता वैती, रेखा मिरजकर, सेवादल अध्यक्ष शेखर पाटील, प्रवक्ते राहुल पिंगळे, प्रदेश सदस्य JB यादव, प्रदीपराव, सुखदेव घोलप, राजेश जाधव, शकिला शेख, निशिकांत कोळी, रमेश इंदिसे, शैलेश शिंदे, रवींद्र कोळी, मंजूर खत्री इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. मिट्टी में मिल जाएगा, हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा. नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी. मोदी सरकार आसाममध्ये राहुलजींची यात्रा करण्यात आली. राहुलजींवर भ्याड हल्ला करण्यात आला. आसामच्या BJP आमचे जे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत त्यांच्यावर हल्ला करण्यात आला आणि भरीसभर म्हणून राहुलजींना तिथल्या मंदिरात जाण्यापासून रोखण्यात आलं. सांगितलं की प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर मंदिरात जाऊन यावं. म्हणजे राहुल गांधीला एकीकडे मोदी सरकार म्हणतायत, मोदी म्हणतायत की तुम्ही जवळच्या मंदिरात जाऊन प्रार्थना करा या ठिकाणी, आणि काँग्रेसवाले प्रार्थना करायला गेले की त्यांना अडवायचा प्रयत्न करतात. आणि म्हणून त्याचा निषेध म्हणून या ठिकाणी नाना पटोले साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी ठाण्यात मनोज शिंदे असतील, इतर सर्व नेते असतील, त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी ठाणे काँग्रेसने हे आंदोलन छेडलेलं आहे. ह्याच्यातून आम्ही चेतावणी देतो BJPला आणि मोदी सरकार का जिथे जिथे तुम्ही आम्हाला रोखण्याचा प्रयत्न कराल, काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर येऊन तुमचा विरोध करतील. त्या पायाखालची वाळू आता सरकारला लागलेली आहे आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी लोकशाही मार्गाने ज्यावेळेला जनता संपूर्ण देशामध्ये राहुलजीचा वावा करत आहे, त्यांच्या प्रत्येक गोष्टीला त्यांच्या मागे जात आहे. आज अन्यायाविरुद्ध जी यात्रा निघाली आहे त्यालाही त्याच्याही मागे या ठिकाणी जात आहेत. आसामचा मुख्यमंत्री हा भ्रष्टाचारी आहे आणि ह्या असताना देखील त्या भागातली जनता जेव्हा राहुलजींबरोबर चालते त्यावेळेला त्यांच्या विरोध करण्यासाठी अनेक गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही पाहिलं असेल, तुमच्याच माध्यमातून त्या ठिकाणी 25-30 गुंडांनी त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, परंतु आमचे राहुलजी त्या ठिकाणी सर्व संपन्न आहे, स्वतः त्यापासून उतरून गेले. त्यावेळेला ते त्यांना पळावं लागलं. अशा प्रकारचे चिरकुट धंदे या ठिकाणी चालू केलेत. या ठिकाणी त्या राम मंदिराच्या माध्यमातून देखील आम्ही दर्शन करायला राहुलजी गेले, त्यांना देखील ते रोखण्यात आलं. असा वाईटपणा या ठिकाणी लोकशाही संपवण्याचा डाव मोदींचा आहे आणि मोदी घाबरलेले आहेत. आमची यात्रा चालू राहणार. ठाण्यात देखील लवकरात लवकर या ठिकाणी यात्रा राहुलजी लोकांना भेटायला येणार आहेत. या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रात भारत जोडो न्याय यात्राची काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आमचे नेते राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली जी चालू आहे त्या यात्रेवर आसाममध्ये भारतीय जनता पार्टीचे झेंडे घेऊन त्यांनी राहुलजींना रोखण्याचा प्रयत्न केला आहे. एकीकडे लोकशाहीचा हा गळा घोटण्याचा प्रकार भारतीय जनता पार्टीकडून केला जातो आहे. संपूर्ण देशभरात संविधानात्मक मार्गाने राहुलजींनी यात्रा सुरू केलेली आहे. सर्व परवानग्या घेतल्यात तरीही भारतीय जनता पार्टीचे 5-25 चिरकुट कार्यकर्ते येतात आणि राहुलजींसारख्या नेतृत्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न करतात आणि अशा पद्धतीचा आव्हान काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता कदापि सहन करणार नाही. संपूर्ण देशभरात अशा पद्धतीचं आंदोलन काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून चालू आहे. आज आमचे राहुल गांधी न्याय यात्रेसाठी निघालेले असताना त्यांच्या बसेस अडवल्या गेल्या, त्यांना देवळात जाण्यापासून अडवलं गेलं. हे फार मोदी साहेब फार चुकीचं करत आहेत. आपले देशाचे पंतप्रधान आहेत ते, पण त्यांनी हे ज्या वेळेस त्यांनी सगळ्यांना देवळात जाऊन दिवे लावा, सगळ्यांनी देवळात जा असे सांगत असताना त्यांनी आमच्या राहुलजींना देवळात जाण्यापासून त्यांनी रोखलेलं आहे. त्याबद्दल आम्हाला खूप तीव्र राग आलेला आहे आणि त्याच्याबद्दल आम्ही हे आंदोलन इथे करत आहोत. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा.
अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. वागळे इस्टेट परिसरात रामनामाचा जयघोष करीत पालखी मिरवणूक संपन्न. वागळे शहरात वागळे इस्टेट परिसरात वागळे विभाग प्रमुख ज्येष्ठ नगरसेवक एकनाथ भोईर व नगरसेविका एकता भोईर यांच्या पुढाकाराने अयोध्या येथे होत असलेल्या प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठापना समारोह निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण ठाणे शहरामध्ये दिवाळी साजरी होत असताना वागळे इस्टेट परिसरातील जयभवानी नगर येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिरामध्ये आरती करण्यात आली. प्रभू श्रीरामाची पालखी मिरवणूक नगर प्रदक्षिणा काढण्यात आली तर इंदिरानगरमध्येही महाआरती करण्यात आली. यावेळी या मिरवणुकीत प्रभू श्रीरामाची मूर्ती ठेवून ही मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत वारकरी संप्रदाय, ढोल ताशे, लेझिम, डीजे इत्यादी कलाप्रकार सहभागी झाले होते. या पालखी मिरवणुकीचे सर्व जातीय धर्मीय लोक उत्साहाने स्वागत करत होते. सदर प्रसंगी कोपरी पाचपाकाडी विधानसभा समन्वयक नगरसेवक एकनाथ भोईर, नगरसेविका एकता भोईर, युवा सेनेचे ठाणे लोकसभा उपाध्यक्ष यज्ञेश भोईर, माजी नगरसेविका राधा पत्ते बहादूर सिंह, परिवहन सेवेचे माजी सभापती दशरथ यादव, शाखा प्रमुख संजय जाधव, सर्व पदाधिकारी, उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, महिला आघाडी, इतर मान्यवर, शिवसैनिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी श्री एकनाथ भोईर यांनी पत्रकारांशी बोलताना या कार्यक्रमाविषयीची अधिक माहिती दिली. आज अयोध्यामध्ये राम अवतरलेले आहेत. रामांची प्रतिष्ठापना त्या ठिकाणी झालेली आहे. 550 वर्षानंतरची प्रतीक्षा आज हिंदूंची संपलेली आहे. त्यामुळे आपण पाहता संपूर्ण हिंदुस्थानामध्येच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये हा उत्सव साजरा होतोय आणि त्या ठिकाणी आज रामांची प्रतिष्ठापना झाली म्हणून माझ्याकडनं इकडे पालखी मिरवणूक आम्ही प्रभू रामांची काढतोय. ही पालखी मिरवणूक संपूर्ण नगर प्रदक्षिणा करून आणि इंदिरानगर नाक्यावर या ठिकाणी महाआरती होणार आहे. मोदीजींनी या देशासाठी खूप मोठं काम केलेलं आहे आणि त्याचबरोबर संपूर्ण देशात आज दिवाळी साजरी होते. महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी आदेश दिला तर ज्या पद्धतीने हिंदुस्थानामध्ये दिवाळी साजरी होते या ठाण्यात जल्लोषात दिवाळी साजरी झाली पाहिजे आणि म्हणून आम्ही ही सगळी मिरवणूक तुम्ही पाहता. आज तुम्ही हजारो लोक या मिरवणुकीमध्ये सामील झालेले आहेत आणि प्रभू रामाचं गुण गाण्यासाठी सकाळपासूनच अतिशय उत्साह आहे की दिवाळी काय महादिवाळी साजरी होते. ही हिंदूंसाठी एक मोठा क्षण आहे. आज संपूर्ण देशभरात श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळा साजरा होत असताना ठाण्यातही राम भक्तांमध्ये एक अनोखा उत्साह दिसून आला. यामध्ये बाळकुम येथील तृणवाल आयरीन या गृहसंकुलनातील नागरिकांनी मिळून राम प्रतिष्ठा सोहळा साजरा करण्याचं ठरवलं होतं. या दरम्यान इमारतीमध्ये विशेष अशी तयारीही करण्यात आली होती. आबालवृद्धांपासून ते लहान बालकांपर्यंत सर्वजण या सोहळ्यामध्ये सामील झाले होते. याच दरम्यान ध्वजारोहण व शंखनाद करून या सोहळ्याला सुरुवात झाली. यामध्ये ढोलताशांच्या गजरात भक्तिमय वातावरणात श्रीरामाची मिरवणूक काढण्यात आली. ऋणवाल आयरीन या सोसायटीमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात श्रीरामाच्या भजन गीतांचा मनमुराद आनंद सर्व रामभक्तांनी घेतला. तसेच या इमारतीत श्रीरामाची प्रतिकात्मक कुटिया बनवण्यात आली होती. इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारावरती रांगोळीने सजवण्यात इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वार हे रांगोळीने सजवण्यात आलं होतं. यामध्ये श्रीरामाची प्रतिमाही रेखाटण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आव्हानानंतर देशभरात राममय वातावरण झाले असतानाच ठाण्यातही या गृहसंकुलनातील सर्व नागरिकांना मोठ्या भक्तिभावाने श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेचा हा सोहळा आपल्या इमारतीत नागरिकांसोबत साजरा केल्याचं पाहायला मिळालं.
नमस्कार. पहिल्यांदा सर्व देशवासियांना, ठाणेकरांना जय श्रीराम. जय श्रीराम. जसं की सर्वांनाच माहिती आहे, 500 वर्षाच्या अथम गुलामगिरीतून आपण आपली सुटका झालेली आहे. रुणवाल आयरिनमध्ये आम्ही नेहमीच इथे कार्यक्रम करत असतो. जवळजवळ 12 ते 15 सार्वजनिक कार्यक्रम आम्ही इथे करतो. आयरिन सार्वजनिक उत्सव मंडळामध्ये मी स्वतः जगदीश गोलप अध्यक्ष आहे, पंकज कडणे हे उपाध्यक्ष आहेत आणि यांच्या माध्यमातून आम्ही 5 ते 6 कार्यक्रम, सीजी प्रतिष्ठान आमचं एक संस्था आहे, त्याच्यामार्फत 6 ते 7 कार्यक्रम. आणि हा अचानक आलेला कार्यक्रम जो डिक्लेअर झाला होता 22 तारखेला, अतिशय उल्हासमय वातावरणामधलं रुणवाल आयरिनमधलं तुम्ही वातावरण बघत असाल. प्रत्येक घराला लाइटिंग आहे, प्रत्येक डोरला, प्रत्येक बिल्डिंगच्या समोर तुम्हाला लाइटिंग दिसत असेल. आणि ह्या सर्व उल्हासमय वातावरणामध्ये रुणवाल आयरिनमध्ये आम्ही हा उत्सव एकत्रितपणे सगळं साजरा करत आहोत. सर्व कॉम्प्लेक्समधील सर्व एकत्रितपणे हा उत्सव आम्ही साजरा करतो. जसं की नवरात्र उत्सव असेल, गणपती उत्सव असेल, गुढीपाडवा असेल, ढोल ताशाच्या गजरामध्ये गुढीपाडव्याची मिरवणूक असेल, दहीहंडी असेल, होली असेल, सगळे कार्यक्रम आमचे रुणवाल आयरिनमध्ये एकत्रितपणे आम्ही साजरे करतो. आणि हाच एकी आमची आम्हाला ह्यासाठी उत्साहित करते. आणि आमचा आता एकच नारा आहे, रुणवाल में मंदिर बनेगा, मंदिर यही बनाएगा. हम अयोध्या येथील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापना महोत्सवानिमित्त सर्वत्र देशभरामध्ये दिवाळी साजरी करण्यात आली. याचं औचित्य साधून कोपरी गावातील अंजनीपुत्र हनुमान मंदिरामध्ये देखील विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. सदर कार्यक्रमांचं आयोजन माजी नगरसेविका मालती रमाकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं होतं. यावेळी श्रीराम पूजन, महाआरती सोहळा, भंडारा, दीपोत्सव, फटाक्यांची आतिषबाजी, प्रसाद यांसारख्या विविध कार्यक्रमांचं भव्य आयोजन येथे करण्यात आलं होतं. परिसरातील नागरिकांनी देखील मोठ्या संख्येने या कार्यक्रमामध्ये आपली उपस्थिती दर्शवली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सायंकाळी 7 वाजता श्रीरामाचं पूजन करून महाआरतीचा सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने या सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते. त्यानंतर या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या मान्यवरांचा सत्कार देखील करण्यात आला. हभप श्री सखाराम महाराज इंदोरे प्रमुख सल्लागार, त्याचबरोबर अंजनीपुत्र हनुमान मंदिराचे प्रमुख सल्लागार संस्थापक रमाकांत पाटील तसेच अध्यक्ष विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे विविध कार्यक्रमांचे इथे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी सदर कार्यक्रमामध्ये रामभक्त कारसेवकांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला परिवहन समिती सदस्य प्रकाश कोटवानी, प्रशांत पाटील, सर्व विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, महिला आघाडी, स्थानिक नागरिक, बंधू भगिनी मोठ्या संख्येने सहभागी होते. महाआरती संपन्न झाल्यानंतर या ठिकाणी दीपोत्सव साजरा करण्यात आला. त्याचबरोबर फटाक्यांची भव्य अशी आतिषबाजी देखील करण्यात आली. त्या कार्यक्रमामध्ये विशेष योगदान देणाऱ्या नागरिकांचा, त्याचबरोबर लहान मुलांचा देखील इथे सत्कार करण्यात आला. तसेच परिसरातील नागरिकांना तसेच श्रीराम भक्तांना या ठिकाणी रामरक्ष स्तोत्र पुस्तकांचं वाटप देखील करण्यात आलं. या संपूर्ण कार्यक्रमानंतर या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या नागरिकांसाठी व परिसरातील स्थानिक नागरिकांसाठी, भक्तांसाठी इथे भव्य तीर्थप्रसादाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या नागरिकांनी, त्याचबरोबर परिसरातील नागरिकांनी या भंडाऱ्याचा देखील आस्वाद घेतला. तर या संपूर्ण कार्यक्रमाविषयीची जी माहिती होती ती माजी नगरसेविका मालती रमाकांत पाटील यांनी दिली आहे. अशा प्रकारे विविध कार्यक्रमांची रेलचेल या ठिकाणी पाहायला मिळाली आणि हा उत्सव येथे संपन्न झाला. आज खऱ्या अर्थाने हिंदुत्व जागा झालंय असं मला वाटतं. कारण भारतामध्ये अशा प्रकारे जल्लोष प्रथमच झालं. बघा तुम्ही, हजारो लाखो लोक या कोपरी गावासारख्या छोट्या गावामध्ये जमलेले आहेत आणि हनुमान मंदिरामध्ये आज खऱ्या अर्थाने या कोपरी गावात दिवाळी साजरी होत आहे. आज 500 वर्षानंतर श्रीरामाच्या मंदिराला न्याय भारत सरकारने दिलेला आहे आणि त्या ठिकाणी भव्य दिव्य असं हे राम मंदिर बनलेलं आहे आणि त्याची प्रतिकृती आम्ही या ठिकाणी हाताने बनवलेली आहे. सुंदर असं मंदिर बनलेलं असल्यामुळे आम्ही या ठिकाणी पूर्ण कोपरीमध्ये विविध ठिकाणी शिवसेनेच्या वतीने, माननीय महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने, मारवाडी समाज, सिंधी समाज, अनेक समाजाच्या वतीने या ठिकाणी कोपरीमध्ये रॅल्या होत आहेत. असंख्य असा जल्लोष आलेला आहे. जय श्रीराम, जय महाराष्ट्र. मी सांगेल की अयोध्येला जो आज उत्सव चालू आहे, श्री प्रभू रामचंद्रांची प्राण प्रतिष्ठान झालेलं आहे. परंतु आज आम्ही अयोध्याला कसं वातावरण असेल हे कोपरी नगरीत आम्ही बघितलेलं. जिल्हा ठाण्यात नाही, पूर्ण जगात आजचा उत्सव पूर्ण जोशाने आणि उत्साहाने साजरा होत आहे. आज कोपरी सकाळपासून 9 वाजल्यापासून एक भव्य दिव्य अशी रॅली काढण्यात आलेली. विठ्ठल मंदिरात सकाळपासून दुपारपर्यंत चांगलं रामाचं स्मरण, अनेक प्रकारचे वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे संध्याकाळी हनुमान मंदिरात महाआरतीचं नियोजन करून
सगळ्या महिलांनी आज नटून सटून महाआरती केलेली आहे. त्याचप्रमाणे अनेक प्रकारच्या रामांच्या, लक्ष्मणांच्या, सीतांच्या, हनुमंतांच्या वेशभूषा केलेल्या आहेत. ज्यांनी या रामप्रभूच्यासाठी आज कित्येक दिवस मेहनत केलेली आहे त्यांना आज ट्रॉफी देऊन त्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे.